स्वर्गीय राजाराम सखाराम वाघ असतील किंवा प्रेरणास्थान स्वर्गीय बाबूरावजी कावळे असतील, त्यांना विनम्र असं अभिवादन त्या ठिकाणी करतो. आणि निश्चितच विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे सहकारामध्ये काम करणं जरी अवघड असलं पण कारखानदारी चालवताना सहकाराशिवाय दुसरा कुठला पर्याय त्या ठिकाणी राहत नाही. कारण त्या कारखान्याची जमीन असेल, प्रॉपर्टी असेल, कारखान्याची मशिनरी असेल, ज्या ज्या वेळेस आपल्याला कर्जाची गरज असते त्यावेळेस कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध होतं. अडचण झाली तर त्या जागेचं व्हॅल्युएशन वाढवल्यानंतर आपल्याला परत कर्ज वाढवून त्या ठिकाणी मिळू शकतं. अतिशय छोटा असणारा कारखाना, पूर्वी 1250 टनीचा हा कारखाना होता. गेल्या 2 वर्षापासून शेट्टी साहेबांनी त्याचं विस्तारीकरण केलं आणि 2500 मेट्रिक टनापर्यंत त्या कारखान्याचं काम केल्यानंतर आज जो 2728 मेट्रिक टनापर्यंत रोज त्या ठिकाणी चालतो. बाहेर झिरवळ साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. परिस्थिती आपण बघितली. माझ्या आठवणीत कधी असा आला नाही की आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडत असताना नाशिक जिल्हा सुद्धा त्या ठिकाणी सुटला नाही. पूर्वीच्या काळामध्ये ऊसासारखंच मोठं पीक या ठिकाणी होत होतं, परंतु पाऊस कमी पडला, पाणी कमी झालं आणि निश्चितच नाशिक जिल्ह्यामध्ये कॅश क्रॉपवर सगळे शेतकरी त्या ठिकाणी आले. त्यांनी कांद्याचं पीक सुरुवात केली असेल, नंतर टमाटा असेल, नंतर द्राक्ष असतील. पण या तिन्ही पिकांवर डाळिंब असेल, त्या तिन्ही चारी पिकांमध्ये अतिशय अडचणीत शेतकरी त्या ठिकाणी आला. सर्व पंचनामे करण्याची जबाबदारी सरकारने त्या ठिकाणी घेतली. जी काही मदत देता येईल देण्याचं काम शासन निश्चित त्या ठिकाणी करणार आहे. परंतु हा पाऊस आपण बघितले असेल की या वर्षामध्ये मागच्या वर्षात कांद्याला पाहिजे तसे भाव त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. टमाट्याला त्या ठिकाणी भाव मिळत नाही. आणि एकमेव पीक आपलं निफाड तालुका असेल, दिंडोरी तालुका असेल, नाशिक तालुका असेल, द्राक्षाचं पीक खूप मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी घ्यायचो. जी प्रगती आज काही आहे घरादाराची, कुटुंबाची त्या द्राक्ष पिकावर त्या ठिकाणी होती, ते पीक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अडचणीमध्ये आलं. कधी नाही एवढा पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे. जवळजवळ 6 मेला पावसाने सुरुवात केली, तेव्हापासूनच खरड छाटणी ज्यांची उशिरा होती त्यांच्या काड्या त्या ठिकाणी झाल्या नाही. त्यांना माल येईल का नाही, त्यांची गर्भधारणा झाली की शंका त्या ठिकाणी होतीच. परंतु मार्च मध्ये जे कटिंग केलेले द्राक्ष बागा होत्या ते आपण छाटणी केल्या. त्याच्यात द्राक्ष येत असताना अतिशय कमकुवत घड त्या ठिकाणी निघाले. आपण पावडरी मारून त्या ठिकाणी चिये मारून थांबवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. परंतु त्या पावसाने अतिशय वाईट परिस्थिती या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. आणि निश्चितच ऊसासारखे एकच पीक आहे, किती पाऊस असला तर त्या ठिकाणी ऊसाला काही होत नाही. परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्नाची सवय लागलेली असल्यामुळं आणि या ठिकाणी रस्त्याची तुम्ही बोलत असताना निश्चित झिरवळ साहेबांच्या माध्यमातून अतिशय मागच्या काळामध्ये रस्ते करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं. आता आम्ही बरोबर येत असताना सीएम जसवाई, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, ह्यांच्या माध्यमातून असतील, जे रस्ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु सरकारी अडचण असताना पाहिजे तेवढे पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरला देता आले नाहीत. मागच्या वर्षी कोट्यवधी रुपयाची कामं केल्यानंतर आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, त्याच्या योजनेला 44,000-45,000 कोटी रुपये दर वर्षाला त्या ठिकाणी लागतात. शेतकऱ्यांचं 3, 5, 7.5चे बिल त्या ठिकाणी माफ केलेले असल्यामुळे त्याला 15,000 कोटी रुपये लागतात. अशी 60,000 कोटी रुपये तर सरकारचे दरवर्षी त्या ठिकाणी जाणार आहेत. आणि आम्हाला कुठेतरी वाटलं होतं की डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आपल्याला नवीन कामांना त्या ठिकाणी प्राधान्य देता येईल. परंतु जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी झाली. आपला पूर्ण जिल्हा 15चे 15 तालुके आपण त्यामध्ये सहभागी करून घेतले. 33,681 कोटी रुपयाची कर्ज त्यांना अतिवृष्टीची मदत त्या ठिकाणी शासनाला द्यावी लागली. अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत इतका पाऊस चालू असताना आपण द्राक्ष बागाचे पंचनामे त्यावेळेसच केले. परंतु काही 33%, 50% पंचनामे केलेले असल्यामुळे ती सुद्धा मदत तोकडी त्या ठिकाणी मिळेल. परत तशा प्रकारच्या सूचना आपण कलेक्टरला, तहसीलदार, प्रांतांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. जे काही तिथे राहिले असतील 100% पंचनामे त्या ठिकाणी करून घ्या. पण शेतकरी वाचला
परत राज्य आणि देश त्या ठिकाणी चालणार आहे. हा बळीराजा, त्या बळीराजाच्या भरोश्यावरच राज्य आणि देश त्या ठिकाणी काम करतं. परंतु अतिशय वाईट परिस्थिती, का कांद्यासारखं पीक सुद्धा इतकं चांगलं असताना आज कुठल्याही मार्केटमध्ये त्या ठिकाणी त्यांना भाव मिळत नाही. टमाट्याचं पीक आपण आता दिंडोरी पट्ट्यामध्ये टमाट्याचं पीक अवघे 150, 200, 300 रुपयापर्यंत भाव त्या ठिकाणी आहेत. ते बाजारभाव सुद्धा न परवडण्यासारखे आहेत. जे द्राक्ष पीक आहे ते द्राक्ष पीक एकदा जर केलं तर शेतकरी 2-3 वर्ष त्या ठिकाणी अडचण घेतो. ज्या आपण कोरोना आल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी मळ्यामध्ये शेतामध्ये काम करून आपली शेती फुलवली आणि शेतकऱ्यांनी राज्याला देशाला दिशा देण्याचं काम या शेतकरी बांधवांनी केलं. परंतु आज अशा परिस्थितीमध्ये ही पर्जन्यवृष्टी आपल्यावरच टोपलेली आहे. काय नियतीच्या मनामध्ये काय आहे हे तुम्हाला मला सांगता येणार नाही. तर अशा अडचणीच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कुटुंबाला सांभाळून सर्व मुलाबाळांना भेट देऊन पुढच्या काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. अनेक अडचणी येत असतात, तिथं मात करण्याची जबाबदारी आपल्या सर्व सहकारी बांधवांची असते. निश्चितच एक कार्यक्रमाच्या निमित्ताने आज कारवार सहकारी साखर कारखान्याचा 49वा पेढी हंगाम या ठिकाणी मूळ टाकत असताना आज अजूनही 8-10 दिवस तर आपल्याला शेतामध्ये त्या ठिकाणी गाड्या जाणार नाही, गोष्ट होणार नाही. त्या परिस्थितीत शेट्टी साहेबांनी अतिशय चांगलं काम त्यांच्या सर्व सहकारी संचालकांनी विश्वासात घेऊन काटकसर त्या ठिकाणी केली. म्हणून त्या ठिकाणी आपण स्पर्धेच्या काळामध्ये टिकू शकतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर भाव खूप त्या ठिकाणी रिकव्हरी जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी भाव जास्त मिळतो. आपण चांगल्या प्रतीचे वाण तिथून पुढच्या काळामध्ये ज्याची रिकव्हरी जास्त असेल ते जर आपल्याला लावता आले तर त्याचं देखील उत्पन्न त्या ठिकाणी वाढणार आहे. एक मागच्या वर्षापासून इथेनॉलचं सुद्धा या ठिकाणी प्रकल्प सुरू झाल्यामुळं 2 पैसे त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये भर पडली आणि उपपदार्थ जे करता येतील ते जर केले त्याच माध्यमातून आपण शेतकऱ्यांना भाव त्या ठिकाणी देऊ शकतो. यासाठी शेट्टी साहेबांनी चालवलेल्या या कारखान्याला मी निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने बनकर परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो.